पुण्यात सध्या जीबीएस आजाराने थैमान घातलं असून या जीबीएस आजाराबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। हा जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे। पण खरंच चिकन खाल्ल्याने जीबीएस आजार होतो का? तसेच मांसाहार करण्यावर डॉक्टरांचे नेमके काय म्हणणे आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुण्यासह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 200 पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे। हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्याने होत असल्याचं पुढे आलं होतं। मात्र आता या आजारासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस संदर्भात महत्त्वाचं विधान केलं असून हा आजार दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे। ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही असेही पवार म्हणाले। कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेऊन खावे असे देखील पवार म्हणाले। अजित पवार म्हणाले की पुण्यात खडकवासला येथील परिसरात दूषित पाण्यामुळे येथील नागरिक जीबीएसमुळे बाधित झाले असावे असे वाटले होते। मात्र या परिसरातील काहींचे म्हणणे आहे की कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झाला आहे। फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांच्या या विधानावर तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। कोंबडी खाणाऱ्याला प्रत्येकाला जीबीएसची लागण होईल असं नाही, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली आहे। जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेलं मांस खा असेही डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले। पण फक्त मांसाहार केल्याने जीबीएस होत नाही। जीबीएसचा धोका टाळण्यासाठी दूषित मांस तसेच उघड्यावरचे अन्न खाणे टाळा, शिजवलेले मांस खा। जर एखाद्या कोंबड्यामध्ये जीबीएसचा जीवाणू असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते, पण प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला याची लागण होईल असं नाही। जीबीएस विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असेही नाही, असे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे। पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शरद गोंडावे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे। चिकन खाल्ल्याने जीबीएस होत असल्याच्या बातम्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसून त्यातून उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। मुळात चिकन शिजवताना ते 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर उकळवले जाते, त्यामुळे त्यात विषाणू जिवंत राहू शकत नाही। या बातम्यांमुळे चिकनचे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे, असे विधान गोडांबे यांनी केले। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।